नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जयस किचन मध्ये. तर आज आपण बनवणार आहे शंकरपाळी. चला किचन मध्ये. जयस किचन मध्ये स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. तर आपण बनवणार आहे शंकरपाळी. तर हा 1 किलो पीठ आहे. वाटी प्रमाण घेतलं आहे मी. 1 वाटी पाणी आहे, 1 वाटी साखर आहे, 1 वाटी तूप आहे. तर इथे गॅसवर टोप ठेवलेला आहे. स्लो गॅस करायचा. 1 वाटी पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आणि 1 वाटी साखर टाकायचं ह्याच्यामध्ये आणि 1 वाटी तेल टाकायचं ह्याच्यामध्ये. तूप आहे हे. ओके, हे स्लो गॅसवरती एकत्र करायचं आहे आपल्याला. साखर वितळलं पाहिजे. स्लो गॅसवर ठेवायचं. हे मैद्याचं पीठ आहे. हे आता आपण गरम केलेलं आहे. थोडंसं गार झाल्यानंतर, कोमट झाल्यानंतर आपल्याला हे पीठ टाकायचं आहे. कोमट असतानाच मळायचं आपल्याला, थोडं थोडं करून. हे बघा, आपल्याला थोडं थोडंसं टाकायचं आहे. थोडं थोडंसं टाकायचं आहे आपल्याला, मळायचं आहे. हे बघा, आता आपण मळून घेत आहे. व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला. हे थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, हा गोळा बनवलेला आहे. तर आपल्याला ह्याला लाटायचं आहे. जाडच ठेवायचं आहे आपल्याला, शंकरपाळ्या कुरकुरीत होतील. हे बघा, कापून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. हे बघा, तेल गरम झालेलं आहे. आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा. मीडियम वरती तळायचं आहे आपल्याला. हे बघा, हे बघा, आता तळून झाले आहेत. हे बघा, बघत आहे तुम्ही, मस्त तळून झाले आहेत. तर आपण काढूया ह्याला.
हे बघा शंकरपाळी बनून रेडी झाले आहेत मस्त कुरकुरीत. हे बघा, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जयस किचन.